पनीर बटर मसाला तयार झाला आहे। त्याच्यासाठी आपण 2 उभे कांदे चिरून घेतले आहेत। 1 मिरची टाकूया। आलं लसणाची पेस्ट टाकूया। अर्धा टोमॅटो टाकायचा आहे। हे आता परतून झालं आहे। आता आपण हे गार करून घेऊया। हे गार झालं आहे। आता आपण याची पेस्ट करून घेऊया। ही पेस्ट तयार झाली आहे। 15-20 काजू भिजवून ठेवले आहे, ते पण 20 मिनिटं ठेवायचे आहे। आता हे पनीर आपण छोट्या पीसमध्ये कट करून घेऊया। आता आपण थोडं पाणी टाकून काजूची पेस्ट करून घेऊया। ही काजूची पेस्ट तयार झालेली आहे। आता तेल टाकलं आहे, त्यामध्ये थोडं बटर टाकूया। आपल्याला ही थोडीशी साखर टाकायची आहे। पेस्ट आपण त्या तेलामध्ये टाकूया। या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। 2 चमचे साई टाकून घेतोय। 2 चमचे पनीर तिखट मसाला टाकायचा आहे। ही पेस्ट तयार झाली आहे साई आणि पनीर तिक्का मसाल्याची। आता तेल सुटलं आहे। आता आपण ह्यामध्ये मसाले टाकून घेऊया। आधी हळद टाकून घेऊया। तिखट मसाला टाकला आहे। आता आपण टाकूया पनीर शाही मसाला। आता हे व्यवस्थित परतून घेऊया। परतून झाले आहे। आता आपण हे साईची पेस्ट टाकूया। यामध्ये आपण काजूची पेस्ट टाकूया। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपण पाणी गरम करून घेतलं आहे, ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे। हे आपण अंदाजे पाणी टाकलं आहे। मध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता आपण त्यामध्ये पनीर टाकून घेऊया। तर आपला पनीर बटर मसाला तयार झाला आहे।